प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देवाने या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्याने पर्वत निर्माण केले, त्याने समुद्र निर्माण केले, निसर्ग निर्माण केला. पण जीवन निर्माण करण्याची जी ताकद आहे, जी कुवत आहे आणि क्षमता आहे ती फक्त एका व्यक्तीला दिली, ती म्हणजे स्त्री. म्हणूनच स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नाहीये, तर समाजाच्या भविष्याची जननी म्हणून मानली जाते. आणि त्या स्त्रीच्या आरोग्याचा विचार करण्यासाठी, तिच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे एक विशेष चर्चा घडवून आणत आहोत. आपण आजचा विषय आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम. महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम. आणि या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज दोन तज्ञ पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. पहिले आहेत आपल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे कर्करोग शल्य चिकित्सक डॉक्टर अमर देशपांडे सर. सर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि दुसऱ्या आपल्या ज्या पाहुण्या तज्ञ मार्गदर्शिका आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्या आहेत ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन व समुपदेशिका डॉक्टर माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम. मॅडम, मी आपलंही आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आजच्या आपल्या पाहुण्यांचं अगदी अल्प परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर अमर देशपांडे हे टाटा मेमोरियल सेंटर इथे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना विशेष प्रावीण्याबद्दल त्यांच्या बोलायचं झालं तर स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये तसेच ऑन्कोप्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह ब्रेस्ट सर्जरी म्हणजेच पुनर्रचनात्मक स्तन शस्त्रक्रिया यामध्ये त्यांचं प्रावीण्य मानलं जातं. डॉक्टर देशपांडे यांनी युनायटेड किंगडममध्ये स्तन शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यांनी तिथे जवळपास 15 वर्षे कन्सल्टंट सर्जन म्हणून ते कार्यरत होते. एप्रिल 2024 पासून ते टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे रुजू झालेले आहेत. इथे कार्यरत असून अनेक रुग्णांना अत्याधुनिक अशा उपचार व मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्याशी ब्रेस्ट अवेअरनेस अर्थात म्हणजे स्तनांच्या आरोग्याविषयी जागरूकता जो आपला मुख्य उद्देश आजच्या कार्यक्रमाचा आहे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण स्तनाच्या आरोग्याविषयी योग्य माहिती आणि जागरूकता जर असेल तरच कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर लवकर निदान त्याचं होऊन त्याच्यावरती योग्य तो उपचार केला जाऊ शकतो. अशा महत्त्वाच्या विषयावरती आज आपल्याला डॉक्टर देशपांडे सर मार्गदर्शन करणार आहेत. आणि दुसरे ज्या पाहुण्या आपल्या आज इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत त्या डॉक्टर माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम. गेल्या 25 वर्षापासून त्या फॅमिली फिजिशियन आणि समुपदेशिका म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी हजारो रुग्णांना आरोग्याचा मार्ग दाखवलेला आहे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय येथे झालेले असून विशेष म्हणजे त्यांना वंध्यत्व म्हणजे फर्टिलिटी आणि समुपदेशन काउन्सिलिंग या विषयांमध्ये विशेष रस आहे आणि त्या अनेक कुटुंबांना मानसिक आधार आणि योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात. आज त्या आपल्याशी मानवी शक्ती म्हणजे मनाची शक्ती अर्थात इच्छाशक्ती आणि मानसिक ताकद यांचा आपल्या आरोग्यावरती होणारा सविस्तर परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत. कारण अनेकदा आपण शरीराच्या आरोग्याबद्दल नेहमीच बोलतो, चर्चा करतो, पण मनाचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे हेही आजच्या चर्चेनिमित्त अधोरेखित होणं तितकंच महत्त्वाचं आहे. अतिशय विषयाचा दोन्ही आपल्या पाहुण्यांना विषयाचा सखोल अभ्यास, प्रगल्भ अनुभव आणि सखोल ज्ञान असे पाहुणे आज आपल्याला इथे मार्गदर्शन केलेले आहेत. चला तर मित्र, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि आपले पाहुणे जे मी सांगितलं डॉक्टर देशपांडे सर आणि सहस्त्रबुद्धे मॅडम या इथे उपस्थित आहेत.
सर, माझा प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजच्या विषयानुरूप जर बोलायचं झालं तर आपल्या समाजामध्ये स्त्रिया या नेहमी इतरांची काळजी घेताना आपल्याला दिसतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष होतं असं आपल्याला दिसतं. ही मानसिकता मुळात बदलण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? नमस्कार. माझ्याकडून सर्व प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर प्रश्न विचारलात डॉक्टर प्रशांत. महिलांचा हा स्वभाव धर्म आहे की त्या इतरांसाठी काम करतात. कौटुंबिक कर्तव्य, त्यांचा जॉब, त्यांची घरकामं हे सांभाळून, अनेक आघाड्या सांभाळून, मुलांच्या शाळा, मुलांच्या परीक्षा, या सर्व आघाड्या सांभाळून त्यांना दिवसाच्या शेवटी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला तो वेळ लाभत नाही. आणि यामध्ये मी असं म्हणू शकतो की जर स्त्री आजारी पडली तर सर्व घर आजारी पडतं. पुरुष आजारी पडला किंवा मुलं आजारी पडली तर फक्त तेवढेच आजारी असतात आणि स्त्री त्यांची काळजी घेत असते. पण स्त्री आजारी पडली की सर्व घर आजारी पडतं. आणि त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे त्यांच्या कौटुंबाचं आरोग्य सगळ्याच पद्धतीचं, म्हणजे आर्थिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे अबाधित राहू शकतं. स्त्रियांना माझा हाच एक संदेश राहील की त्यांनी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तो वेळ काढला पाहिजे. आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्या पुरुषांना मला हा संदेश आहे की त्यांची कामं आपण वाटून घेतली पाहिजेत. त्यांना तो वेळ मिळेल असं आपण पाहिलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं की पुरुष शिकला तर फक्त तो स्वतः शिकतो, पण स्त्री शिकली तर पूर्ण पिढी आणि समाज शिकतो. स्त्रियांनी इथं हा पुढाकार घेतला पाहिजे आणि पुरुषांनी त्यांना तिथे मदत केली पाहिजे. अतिशय संक्षिप्त पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं की स्त्री आजारी जर पडली तर अख्खं घर आजारी पडतं. या एका वाक्यामध्ये मला वाटतं या पूर्ण प्रश्नाचं अगदी मतितार्थ आपल्याला दिसतो. सर, त्याच अनुषंगाने म्हणजे आजचा विषय, आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो कर्करोग. तर महिलांमध्ये वाढत असलेला कर्करोग म्हणजे साधारण काही महत्त्वाचे म्हटलं तर स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग. तर साधारण आजची ही परिस्थिती, याच्यातली गंभीरता नेमकी काय असं आपल्याला अधोरेखित करावं असं वाटतं? मी याबद्दल एवढं सांगू शकतो की स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे दोन अतिशय सामान्य, अतिशय कॉमन झालेले कर्करोग आहेत. साधारण जे कर्करोग ज्यांचं निदान होतं त्यातले 30%, जवळजवळ 30% हे स्तनांचे कर्करोग असतात आणि 20%च्या आसपास हे गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग आहेत. आणि ह्याचं निदान लवकर झालं तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्या शरीराबद्दल जागृत असणे, आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल जागृत असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि हे फक्त प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या शरीराबद्दल ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे त्या फक्त प्रत्येक व्यक्तीच त्या करू शकते. आणि म्हणून माझा परत एकदा संदेश आहे की या गोष्टींसाठी वेळ काढलाच पाहिजे. नक्कीच सर, महत्त्वाचं होतं ते की लवकर निदान होणं हे उपचाराच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे, खास करून कर्करोगाचं, स्तनाचा असो किंवा गर्भाशयाचा मुखाचा असो. तर त्याच अनुषंगाने त्याचाच पुढचा धागा मी धरून आपल्याला विचारू इच्छितो की बऱ्याचदा या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत कुठेतरी वाच्यता करण्यापासून ते टाळाटाळ करतात किंवा संकोच असतो त्या महिलांना. तर ही प्राथमिक लक्षणं जी आहेत ही कोणती आणि ते संकोच न करता निदानासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या लक्षणांवरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं? अतिशय सुंदर प्रश्न विचारलात आणि अतिशय सुंदर शब्द वापरलात आपण की संकोच. संकोच हा कशासाठी असतो की तो आपल्या गुप्तांग, आता स्तन म्हणा किंवा गर्भाशयाचं तपासणी करायची झाली तर ती गुप्तांगे आहेत आणि स्त्रियांना अजूनही आपली गुप्तांगे तपासून घेण्याची किंवा त्याबद्दल बोलण्याबद्दल हा एक मोठा संकोच वाटतो. आणि त्यामुळे हे जे कर्करोग आहेत ते पुढच्या स्टेजला जाईपर्यंत कधी कधी स्त्रिया आमच्याकडे येत नाहीत. आणि जेव्हा त्या येतात आमच्याकडे तेव्हा तो उशीर झालेला असतो. त्याला आणखीनही काही कारण आहेत की कौटुंबिक कर्तव्य, मुलांच्या परीक्षांमुळे लवकर येऊन दाखवणं नाही, ह्या सुद्धा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये.
आणि तसेच अनेक तऱ्हेने म्हणजे आर्थिक आर्थिक जे हे असतं की आज बाबा जायचंय, तर आजचं माझा आर्थिक तोटा होणार आहे, परत तपासण्यांसाठी खर्च होणार आहे, येण्या जाण्याचा खर्च होणार आहे. तर हाही एक फॅक्टर त्याच्यात असतो की ज्यामुळे स्त्रिया टाळाटाळ करतात आणि ही त्यांनी ती करू नये. पुरुषांनी त्यांच्याबरोबर त्यांना एनकरेज करावं की जाऊन आपलं वैद्यकीय निदान व्हावं, वैद्यकीय मदत व्हावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातूनच आपल्याला हे दिसेल की आपण निदान लवकर करतोय आणि त्यामुळे कर्करोग पूर्ण बरे होण्याचे चान्सेस आपण वाढवतोय. नक्कीच सर. म्हणजे आपल्या उत्तरातून कुठेतरी कामानिमित्त बाहेर पडणारी स्त्री आणि अनेक गोष्टींमध्ये अडकलेली स्त्री ही कुठेतरी या गोष्टींकडे टाळाटाळ करते आणि त्यानिमित्ताने आणि गुप्तांग या विषयाला घेऊन संकोच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मला वाटतं याचंच निरसन करणं अशा कार्यक्रमांचं मूळ उद्देश आपल्याला म्हणता येईल. सर, व्यस्त जीवनशैली आणि जी आधुनिक जीवनशैली आहे हा अविभाज्य घटक आजच्या आयुष्याचा स्त्रियांचा आणि पुरुषांचा दोघांचाही झालेला आहे. तर या आधुनिक जीवनशैलीचा साधारण महिलांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण काय सांगाल? हाही एक खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जे प्रदूषण आहे किंवा आपलं खाण्याच्या ज्या सवयी आहेत, ज्या बदललेल्या आहेत आणि त्यापासून काय आपल्याला मिळतं आहेत, जे केमिकल्स आपल्या शरीरात जात आहेत, त्यामुळे गर्भाशयाचा म्हणा किंवा स्तनांचा कॅन्सर म्हणा किंवा इतरही कॅन्सर्सचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि अशा ठिकाणी आपण जे काही करतोय त्यावर लक्ष देणं हे आपलं काम आहेच. पण त्या बाबतीत आपल्याला सर्व पुरुषांना सुद्धा स्त्रियांची मदत करणे किंवा जाणीव ठेवणे की कुठल्या गोष्टींमुळे या कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे आणि कुठे आपण ते कमी करू शकतो, हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यातूनच आपल्याला दिसणार आहे की या सर्व गोष्टींचे इन्सिडन्स पण कमी होत आहेत. आणि म्हणजे आपण जसं म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ह्या गोष्टींमुळे आपण जसं प्रदूषण कमी करू किंवा आपलं प्रोसेस फूड खाणं कमी करू, आपली ओबेसिटी कमी करू, आपल्या ज्या दैनंदिन सवयी आहेत त्यामध्ये आपण ह्या म्हणजे उदाहरणार्थ की एक्सरसाइज करणे, व्यायाम करणे, या गोष्टी जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा समावेश केला तर त्याच्यामुळे आपल्याला हे दिसू शकेल की कॅन्सरचं प्रमाण कमी होतं. नक्कीच. अतिशय महत्त्वाचं होतं. आपल्या उत्तरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण संक्षिप्त पद्धतीने कव्हर केल्या. मॅडम, मी आपल्याकडे येऊ इच्छितो याच प्रश्नाचा धागा धरून की मानसिक आरोग्य हेही आजच्या दृष्टिकोनातून म्हणजे महिलांच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे. तर महिलांच्या शारीरिक आरोग्यावर या मानसिक साधारण ताणतणाव जो आता पाहायला जातो याचा किती परिणाम, कसा परिणाम होताना आपण एकंदरीत पाहिलंय? नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मनशक्ती आणि आरोग्य या विषयावर आज मला बोलायचं आहे. पण त्यापूर्वी मला संत कबीर यांचा एक दोहा उद्धृत करावासा वाटतो. कबीर निर्मल मन भया, जो गंगा का नीर, पाछे पाछे हरी फिरे, कहत कबीर कबीर. आजच्या विषयाच्या अनुषंगाने ह्याचा अर्थ आपण असा लावू शकतो की ज्याचं मन अतिशय निर्मळ आहे, ताणविरहित आहे, त्याच्या पाठी आरोग्यरूपी ईश्वर सदैव आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. आता कुठच्याही रुग्णाचे जर रिपोर्ट्स नॉर्मल आले याचा अर्थ तो रुग्ण निरोगी आहे असा अजिबात होत नाही. जेव्हा शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आत्मिक या सर्व पातळ्यांवर जेव्हा रुग्ण निरोगी असतो तेव्हाच त्याला परिपूर्ण आरोग्य लाभलेलं असतं. आता इथे मी आत्मिक हा जो शब्द वापरला, ज्याला आपण विल पॉवर अशी संज्ञा वापरतो, हा का बरं वापरला? याचं कारण असं आहे, आपण जो शांती मंत्र म्हणतो, ओम शांती शांती शांती, यामध्ये आपण शांती हा 3 वेळा उच्चारतो. याचं कारण असं आहे की आपल्या आयुष्यावर
किंवा आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे 3 घटक असतात. पहिला जो घटक आहे तो आहे अधिजैविक, ज्याच्यामध्ये निसर्गदत्त अनेक संकटं येणं, भूकंप होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरा जो घटक आहे तो आहे अधिभौतिक. जसं आत्ता सरांनी सांगितलं की प्रदूषण किंवा आपल्या भोवती जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याने आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम. आता ह्या दोन्ही गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आहे, पण जी आत्मिक शक्ती आहे ती मात्र आपण साधनेने नक्कीच वाढवू शकतो. ह्याचं महत्त्व अजून कुठल्या बाबतीत आढळतं ते जेव्हा माझे रुग्ण मला बरेच वेळा म्हणतात की डॉक्टर, आम्ही आमचं रोजचं रुटीन सोडून जेव्हा ट्रिपला जातो किंवा आम्ही आमच्या गावाला जातो, आम्ही जे खातो ते आम्हाला पचतं, आम्हाला कोणताही आजार तेव्हा त्रास देत नाही. तेव्हा त्यामागे काय बरं कारण असतं? त्यामुळे फक्त त्यांची वाढलेली मानसिक ऊर्जा ही या सगळ्यासाठी फार महत्त्वाचा भाग असते. आणि म्हणून मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. याकडे आपण सर्वांनी आणि विशेषतः महिलांनी लक्ष हे द्यायलाच हवं. अतिशय संवेदनशील तो प्रश्न होता आणि त्याला इतकं सात्विक असं उत्तर आपल्याकडून मिळालं. खरोखर खूप संक्षिप्त पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आपण ते समजावून प्रेक्षकांना सांगितलं. नक्कीच त्यामागील ज्या भावना आहेत किंवा उद्देश आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलेला असेल. मित्र, वेगवेगळे कंगोरे आपण या विषयाचे उलगडून पाहणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. मित्र, महिलांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत अशा महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत जे तज्ज्ञ पाहुणे आहेत ते अमर देशपांडे सर आणि डॉक्टर माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम. सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की ब्रेकच्या अगोदर आपण लक्षणांबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. आता इथे कुठेतरी तपासण्यांच्या बाबतीतही आपल्याला चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खास करून महिलांनी म्हणजे 30-35 या वयाच्या नंतर कोणत्या आरोग्य तपासण्या साधारण करून घ्याव्यात असं आपलं म्हणणं आहे? आरोग्य तपासण्या ही गोष्ट एका बाजूला राहिली, पण त्याआधी मी म्हणतो की साधारण विषयच स्तनांची स्वतपासणी, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे सर्वांनी केलं पाहिजे. आणि ते मी नंतर सांगेनच की कशी करायची असते ती. पण त्यांनी काय होईल की जर स्तनांमध्ये काही बदल झालेले असले तर त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेऊन, जर काही तिथे असेल कॅन्सर तर तो लवकर निदान होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. साधारण 35 नंतर मॅमोग्राम म्हणजे स्तनांचे एक्स-रे हे सुद्धा करता येतात आणि ते साधारण 2 ते 3 वर्षांनी एकदा करून घेतलेले बरे. गर्भाशयाच्या मुखाची तपासणी जी आहे ती साधारण 21व्या वर्षानंतर पॅप स्मिअर तपासणी ही WHO ने रेकमेंड केलेली आहे. आणि त्यानंतर 30 नंतर त्याच्याबरोबर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याची पण तपासणी, म्हणजे पॅप स्मिअर आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याची तपासणी त्यांनी WHO ने रेकमेंड केलेली आहे. ती दर 3 वर्षातून एकदा करावी असं सांगण्यात येतं. खूप महत्त्वाचं होतं सर स्वतपासणी आणि या सर्व गोष्टी. कारण कुठेही स्वतपासणीच्या दरम्यान कोणतीही संशयित गोष्ट जर आपल्याला आढळली किंवा शंका असली काही मनामध्ये त्या विषयाची, तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे कधीही संयुक्तिक ठरतं. सर, स्तनाचं कर्करोग खास करून त्याच्याबद्दल या गोष्टी, स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी खास करून किंवा लवकर ओळखण्यासाठी स्त्रियांनी अजून महिलांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर मी स्तनांची स्वतपासणी कशी करायची आणि त्याचे काय त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय ह्याबद्दल मी सांगतो. एक तर स्तनांची स्वतपासणी करायची असताना त्याची वेळ ही ठरवायला लागेल. महिन्यातून एकदा, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. ज्यांची पाळी चालू आहे त्यांनी पाळी चालू झाल्यानंतर दुसरा दिवस ते 5व्या दिवशी ती करायची आणि ज्यांची पाळी बंद झालेली आहे त्यांनी महिन्यातून एक ठराविक दिवस ठरवायचा आहे आणि त्या दिवशी ती करायची आहे. ती करताना 2 पद्धतीने करायची की एकदा आरशामध्ये पूर्ण स्तनांचं काय आहे तर त्याच्यावर काय दिसतंय का, जखमा दिसतायत का, गाठी दिसतायत का,
त्याचा रंग बदललेला आहे का, त्याचा एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा वेगळा दिसतोय का, लहान दिसतोय का, हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर हात असा ठेवून दुसऱ्या हाताने बोटांनी फ्लॅट ठेवून या पद्धतीनं सर्व स्तन चेक करायचे आहेत. आणि त्यानंतर बगलेमध्ये काही गाठी आहेत का हेही तपासायचं आहे. त्यातून आपल्याला काय पाहतोय आपण की त्यात हाताला काही गाठी लागतायत का, काही स्त्राव येतोय का निपल्समधनं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. जेव्हा आपण आरशात पाहतो आहोत तेव्हा काही खाच खळगे दिसत आहेत का हेही आपल्याला पाहायचं आहे. रंग बदलले आहेत का. जेव्हा आपण ब्रेस्टला तपासणी करतोय हातांनी तेव्हा ब्रेस्टचा पोत, स्तनांचा पोत बदललेला आहे का, टेक्स्चर बदललेलं आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि जिथे आपल्याला असं वाटेल की हे इथे कुठेतरी बदल आहे तिथे त्वरित आपल्याला वैद्यकीय मदत घ्यायची आहे. त्यानंतर जर सगळी तपासण्या करून जर आपल्याला असं कळलं की हे सगळं याच्यात काही नाही, सगळं ठीकच आहे ना मग. पण जर काही असेल आणि ते जर लवकर निदान झालं तर मी वारंवार हे म्हणतोय की स्तनांचा कर्करोग हा पूर्ण बरा होऊ शकतो जर निदान लवकर झालं तर. खूप अतिशय महत्त्वाचं वाक्य होतं. निदान जर लवकर झालं तर त्याचे उपचार लवकर सुरू होतात आणि तो पूर्ण बरा होऊ शकतो. हे एक आशावादी दृष्टिकोन जो आपल्याला सरांनी दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपला आजचा विषय सर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो कारण प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत. तर सिन्नर येथून रुपेशजी गुजराती हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, मी रुपेश गुजराती बोलतो, सिन्नर जिल्हा, नाशिक. माझा असा प्रश्न आहे की सध्या महिलांसाठी कुठल्या वॅक्सिन प्रोसेस मध्ये आहे का, त्या मोठ्या मोठ्या आजारांवर, तर त्या आता प्रोसेस मध्ये आहे तेवढ्या 1-2 वर्षात येऊ शकतात, हे त्यांना माहीत होणे सोपे होईल आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना ज्यांना काही माहीत नसते. आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, ते महिलांच्या वॅक्सिन बद्दल बोलतायत, लसीकरण. रुपेशजी, हा खूपच छान प्रश्न आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा जो एक व्हायरस आहे त्याच्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि हॅराल्ड झुर्ग हौझन ह्या जर्मन शास्त्रज्ञाला हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याचा संबंध त्यांनी दाखवून दिला आणि त्यासाठी त्यांना 2008 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. आता या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विरुद्ध एक लस आहे आणि ती लस 9 ते 14 वर्षांच्या मुला-मुलींना द्यावी असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं रेकमेंडेशन आहे. आणि ही परदेशी म्हणजे स्पेशली पाश्चिमात्य देशात चालू झालेली आहे. मुलांनाही ती दिली जाते. आपल्याकडे 9 ते 14 वयातल्या मुलींना ती दिली जाते. ही लस लैंगिक संबंध सुरू होण्याच्या आधी जर घेतलेली असली तर ती जास्ती इफेक्टिव्ह ठरते. आणि ही लस पुढच्याही वयात दिली जाते, 40 पर्यंत सुद्धा दिली जाऊ शकते. आणि अशा स्त्रिया किंवा असे लोक ज्यांना काही जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे जे स्ट्रेन्स ज्याला म्हणतात ते त्यांना ज्याला एक्सपोजर झालेलं नाही त्यावरती ती इफेक्टिव्ह ठरू शकते. ब्रेस्ट कॅन्सरची एक लस आता निर्माण झालेली आहे पण अजून ती प्रायोगिक स्थितीतच आहे आणि त्याचा उपयोग अजून सर्वत्र चालू झालेला नाही. आपल्याला त्याचे इफेक्ट्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी थोडं थांबावं लागेल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता आणि एक महत्त्वाचा कंगोरा या निमित्ताने उलगडला गेला. धन्यवाद रुपेशजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर, मग HPV वॅक्सिन जर तुम्ही महिलांसाठी म्हणताय तर मुलांसाठीही ते आहे का, हेही इथे अधोरेखित होणं गरजेचं आहे. अगदी. आणि मुलांसाठीही ते आहे आणि जसं मी म्हटलं तसं पाश्चिमात्य देशात मुलांनाही ते दिलं जातं. कारण कसं आहे की हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे तो लैंगिक संबंधामधनं ज्याला आपण एक प्रकारचा गुप्तरोग म्हणू शकतो, तो अशा तऱ्हेनं तो मुलींच्या मध्ये जातो. पण तो मुलांना तो कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर तो जास्ती इफेक्ट करत नाही. जिथे समलैंगी संबंध येतात तिथे गुदद्वाराचा कॅन्सर त्यांनी होऊ शकतो पण
मुलींकडे तो जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जात आहे तो मुलांकडून जात आहे आणि त्यांना जर आपण वॅक्सिनेट केलं आणि तो ह्युमन पॅपिलोमा व्हायरसवर आळा घातला तर तो मुलींकडे जाण्याचे चान्सेस आपण कमी करतोय. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं ते. पुन्हा नक्कीच या चर्चेला अजून पुढे आपण घेऊन जाऊया. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आज महिला दिनानिमित्त आज आपण आरोग्यविषयक एक विशेष कार्यक्रम आज इथे घेत आहोत आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते डॉक्टर अमर देशपांडे सर आणि डॉक्टर माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम. सर, याच्या अगोदर आपण सविस्तर लक्षणांची, तपासण्यांची आणि एकंदर प्रतिबंधात्मक काय करता येईल या सर्व गोष्टींची आपण चर्चा केली. ग्रामीण भागातल्या महिला म्हणताय किंवा मध्यमवर्गीय महिलांमध्ये आजही आरोग्यविषयक संकोचाची भावना आपल्याला दिसते. याबद्दल आपण काय सांगू शकता? अगदी बरोबर बोललात. ग्रामीण भागामध्ये आणि शहरात मध्ये सुद्धा हे आपल्याला दिसून येतं की तो जो संकोच हा जो शब्द आपण वापरलेला होता आधी, तो संकोच अजूनही आहे. ती जी कल्चरल जी बॅरियर आपल्याला म्हणता येईल ती आहे की आपल्या गुप्तांगांबद्दल बोलायचं नाही, आपल्या गुप्तांगांना कुणाला दाखवायचं नाही, कितीही त्रास होत असला तरी. आणि मग जेव्हा हे अतिशय पुढे जातं तेव्हा ते आपल्याला दाखवलं जातं, तेव्हा ते त्याचं निदान करायचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेला अशी स्थिती आलेली असू शकते की तो सगळीकडे पसरला आहे कर्करोग आणि आपल्याला तो आता बरा करण्याच्या बाहेर गेलेला आहे. तो आपल्याला थोडा काळ ट्रीटमेंट त्याची देता येते, त्याला थोड्या काळ त्याला थोपवून ठेवता येतं, पण कधी ना कधी तो आपलं स्वतःचं हे म्हणजे त्याचा अस्तित्व शेवट अस्तित्व ते जाणून देणार आहे आणि शेवट करणार आहे. तर ह्या गोष्टींसाठी आणि परत कारणं पण तीच आहेत की स्पेशालिस्ट जे असतात ते ग्रामीण भागात नसतात, ते असतात ते शहरांमध्ये. मग त्यासाठी दूर शहरांमध्ये जायचं, परत आर्थिक तोटा सहन करायचा, प्रवासाचा खर्च सहन करायचा, तपासण्यांचा खर्च सहन करायचा, याही गोष्टी तिथे मध्ये येतात. तसंच कौटुंबिक जी कर्तव्य आहेत ती पाळली जात नाहीत आणि ही कौटुंबिक कर्तव्य ही स्त्रियांचीच ही आघाडी आहे असं जे मानणं आहे स्पेशली आपल्या ग्रामीण भागात. त्यामुळे तिथेही तो अडसर येतो आणि इथे आपल्याला मला असं सांगावंसं वाटतं की पुरुषांनी इथे पुढाकार घेऊन महिलांना स्वतपासणी ह्या महिन्यात केली आहे का, किंवा काही होत असेल तर पुढाकार घेऊन वैद्यकीय मदतीसाठी योग्य त्या अपॉइंटमेंट्स घेणे, हे जर पुरुषांनी केलं तर तिथे आपल्या महिलांनाही मदत होऊ शकेल आणि महिलांनी तो जो संकोच आहे, ती लाज आहे वाटणारी, ती सोडली तर त्यांचं पुढचं आयुष्य सुकर होईल. त्यांच्या कुटुंबांसाठी, कुटुंबियांसाठी त्या पुढे असतील. जी कौटुंबिक कर्तव्य त्या आत्ता करण्यासाठी पुढे येत नाहीत त्यांना हा विचार केला पाहिजे की पुढे आपल्याला कौटुंबिक कर्तव्य करत राहायचे असेल, आपल्या मुलांना वाढताना बघायचं असेल तर आपल्या शरीराबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. हा माझा संदेश आहे सगळ्यांनाच. नक्कीच सर, संकोच या गोष्टीवरती आपण सविस्तर समजावून सांगितलं आणि नक्कीच तो जो त्यातली जी भावना आहे ती आपल्या प्रेक्षकांना नक्कीच कळलेली असेल. मग सर, त्यासोबतच भीती आणि गैरसमज याही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आजच्या दृष्टिकोनातून चर्चा होणं. त्याबद्दल आपण काय सांगाल? गैरसमजांबद्दल तर मी अनेक बघितले आणि पहिला गैरसमज मी बरेच पेशंट्स मला येऊन विचारतात की डॉक्टर बायोप्सी करू नका का, असा हा प्रश्न विचारला. ते म्हणतात की बायोप्सीमुळे कॅन्सर पसरतो, स्तनांचा कर्करोग पसरतो. ही एक मोठी गैरसमजूत आहे. दुसरी गैरसमजूत मी ऐकली आहे ते म्हणजे मॅमोग्राम, स्तनांचा एक्सरे, त्याच्यामुळे स्तनांचा कॅन्सर पसरतो. या सगळ्या गैरसमजुती आहेत. याच्यामुळे आपण काय करतोय की निदानात परत आपल्या उशीर होतोय निदान करायला. आणि दुसरी म्हणजे आपण जर बायोप्सी केलेली नसेल तर त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं जे शल्यक्रिया आहे याला सुद्धा परत दिरंगाई होऊ शकते. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत. भीती
भीती आहे, कॅन्सरची भीती सगळ्यांच्यामध्ये आहे. कॅन्सर हे जे निदान आहे ते म्हणजे मृत्यू आता आपला आला, अशी जी गैरसमजूत आहे ती परत एकदा मी सांगू शकतो की जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर तो कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्ती आहे. त्यामुळे कॅन्सरचं निदान म्हणजे मृत्यू हे पहिल्यांदा आपल्याला डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. त्यानंतर येणारी भीती ही आहे की शल्यक्रियेची भीती. आता शल्यक्रियेमुळे तो कॅन्सर आपल्या शरीरातून बाहेर जाणार आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर ती शल्यक्रियेची भीती कमी होऊ शकते. पुढची भीती ही आहे की किमोथेरपीची भीती, रेडिओथेरपीची भीती, त्यांच्यामुळे होणाऱ्या साईड इफेक्टची भीती किंवा त्यांच्या साईड इफेक्ट्समुळे येणारं नैराश्य, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला मला एवढंच सांगता येईल की ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, मी स्वतः त्या अनुभवल्या नसल्या तरी मी त्या इमॅजिन करू शकतो, मी त्याची कल्पना करू शकतो की कशातून या स्त्रिया किंवा कशातून हे लोक जातात. पण त्यातून आपण काय साध्य करतोय की पुढचं त्यांचा जो जन्म आहे, उरलेला जो जन्म आहे तो पूर्णपणे त्यांना असा दिलासा मिळावा की पुढे कॅन्सर येण्याचे चान्सेस आपण कमी करत आहोत. आपण कधीच असं म्हणू शकणार नाही की आपण ते 100% एलिमिनेट करत आहोत किंवा आपल्या आयुष्यातून ते आपण बाहेर काढून टाकत आहोत, पण त्याचे चान्सेस आपण जितक्या कमी करू शकू तितके करत आहोत. आणि त्यामुळे ह्या भीतीवरती ह्या जे काही आपले नैराश्य आहे त्याच्यावरती मात करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आम्ही म्हणजे जे शल्यक्रिया करतो किंवा जे ह्याची ट्रीटमेंट देतो, उपचार करतो, हे आम्ही ह्या गोष्टींचा विचार नेहमीच करत असतो जेव्हा आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करत असतो. पण इथे आपल्याला अशीही मदत आहे, समुपदेशक आहेत, मानसरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला ही मदत घेता येते. आणि ही मदत घेणे म्हणजे आपण वेडे झालो आहोत असं नाही, तर आपल्याला ह्या मदतीची टेम्पररी गरज आहे आणि ती आपण घेतोय हे आपण सर्वांनी समजलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं होतं सर. मतितार्थ जर आपल्या उत्तराचं म्हणायचं झालं तर संकोच असो, भीती असो, गैरसमज असतो, या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी गोष्टी तज्ज्ञांपर्यंत पोहोचत नाही आणि तो आजार लपवल्यामुळे किंबहुना तो बळावत जातो आणि नंतर कुठेतरी शल्यचिकित्सा किंवा या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि त्याच्यातून तेही घडल्यानंतर उर्वरित आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जावं, कुठेतरी त्या अनुषंगाने सुद्धा विचार करता येतो. त्यामुळे लवकर निदान होणं हे योग्य त्या उपचारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून काही कर्करोग हे टाळले जाऊ शकतात आणि झालेले जर असतील तर त्याचा योग्य उपचार घेऊन उर्वरित आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जाण्याची नक्कीच मदत होऊ शकते. सर, पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. किरण निखाडे हे नागपूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. किरणजी, आपला प्रश्न विचारा. हा, ब्रेस्टचे ऑपरेशन झालेले आहे सर, परंतु त्यानंतर काही दिवसांनी हातावर सुजन आलेली आहे, ती कमी नाही होत आहे, वाढत आहे पुन्हा आणि त्रास होतोय, तर त्याच्यावर काय उपाय करावा? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, काय सांगाल? हा, अतिशय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. कारण काय आहे की ब्रेस्टचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा आपल्या काखेतल्या ज्या लिम्फ ग्लँड्स ज्या असतात, लिम्फच्या ज्या गाठी असतात, तिथे तो पसरू शकतो आणि तो पसरलेला असेल तर त्या सर्व काढल्या जातात. पण त्या लिम्फच्या गाठी काय करत असतात की आपल्या जे पेशींच्या मधून जे काही फ्लुइड आहे, ज्याला लिम्फ असं म्हणतात, ते त्या आपल्या हृदयाकडे पाठवत असतात. त्या जेव्हा काढल्या जातात तेव्हा तिथे स्कारिंगने म्हणा किंवा त्या काढल्या गेल्या त्यामुळे म्हणा हे इफेक्टिव्हली काम होत नाही. त्यामुळे हाताला सूज येते, त्याला लिम्फिडिमा असं म्हटलं जातं. हा लिम्फिडिमा जर एकदा झाला तर तो कायम राहतो, तो जात नाही. पण तो कमी जास्त करण्यासाठी आपल्याला मदत करता येते आणि त्याच्यासाठी काही एक्सरसाइज करता येतात, काही स्लीव्ज असतात किंवा बँडेजेस असतात, ती लावली जातात. आणि आपल्या लोकल हॉस्पिटलमध्ये किंवा आपले जे ब्रेस्ट कॅन्सरचे जे तज्ज्ञ आहेत ते ह्याबद्दल आपल्याला त्या अतिशय व्यवस्थित सल्ले देऊ शकतील किंवा आपले जे फिजिओथेरपिस्ट आहेत आपल्या लोकल हॉस्पिटलमध्ये तेही आपल्याला ह्याबद्दल सल्ले देऊ शकतील. किरणजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच सरांनी तर मार्गदर्शन केलेलं आहे, पण आपल्या जवळील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
मॅडम मी आपल्याकडे येऊ इच्छितो. मगाशी सरांनी उत्तरात एक गोष्ट सांगितली की या उपचारादरम्यान समुपदेशन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग घर असो, करिअर असो किंवा कुटुंब असो, या तिन्ही जबाबदाऱ्यांमध्ये महिलांनी स्वतःसाठी वेळ कसा काढावा याबद्दल आपण काय सांगाल? आजच्या काळाला अनुसरून हा अतिशय योग्य प्रश्न विचारला आहे तुम्ही डॉक्टर प्रशांत. मग ती शहरी महिला असो किंवा ग्रामीण, कसं आहे ना की घर, कुटुंब, आपलं करिअर ह्या तिन्ही आघाड्यांवर स्त्रीला पूर्ण न्याय द्यायचा असतो. आणि ह्यातल्या एका गोष्टीला जर ती पूर्ण न्याय देऊ शकली नाही तर तिच्या मनामध्ये सतत अपराधीपणाची भावना राहते. मला सर्व महिलांना एवढंच सांगायचं आहे की ही अपराधी भावना ठेवू नका. कुठचीच महिला ही सुपरवुमन असू शकत नाही. पण जर तुम्हाला ह्या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या कुटुंबाचं सहाय्य असणं ही फार मोठी गरज आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचं स्वतःचं मन शांत ठेवणं. याचं कारण की आपण दिवसभरामध्ये ज्या ताणतणावांना सामोरं जातो त्या ताणतणावांनी आपल्या मेंदूमध्ये अल्फा, बीटा, हायपर बीटा ह्या लहरी उत्पन्न होतात, ज्या आपल्या मेंदूला खूप ताण देऊ शकतात किंवा मेंदूची खूप ऊर्जा शोषून घेतात. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा ती महिला फार चिडचिड करू शकते किंवा तिला वैफल्य येऊ शकतं, ती हतबल होते, प्रसंगी तिला रडूही कोसळतं. अशा वेळेस थीटा आणि डेल्टा ह्या ज्या मनाला शांत करणाऱ्या किंवा आपल्या मेंदूला परत ताजतवानं करणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या रोजच्या रोज उत्पन्न करणं, यासाठी योग साधना ही फार फार महत्त्वाची आहे. मुळात आपल्याकडे योगा हा जो शब्द वापरला जातो तो फार चुकीचा आहे. तो खरा शब्द आहे योग. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. युज म्हणजे जोडणे. सो शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही आरोग्यांना जो जोडतो तो योग. मग ही योग साधना आहे, ही आपण आपल्या रोजच्या छंदांमधूनही करू शकतो. जसं की ते संगीत असो, निसर्गात रमणं असो, चित्रकला असो. परंतु ह्यामुळे आपल्या मनाची ताकद आपण रोजच्या रोज वाढवून आपल्या आणि आपल्या कुटुंबाला सतत एक ऊर्जा प्राप्त करून देणं आणि आपलं आरोग्य नीट ठेवणं ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. त्यासाठी तिने स्वतःसाठी थोडा वेळ काढणं ही फार फार आवश्यक गोष्ट आहे. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणजे सगळ्या आघाड्यांवरती कुठेतरी संतुलन साधणं आणि याच निमित्ताने घरातील व्यक्ती, सर तर मगाशीपासून आपल्याला सांगतातच आहेत की घरातल्या पुरुषाने तितकाच सहभाग घेणं आणि तो आधार कुठेतरी निर्माण करणं हा महत्त्वाचा आहे. आणि आपण जर त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं तर समाजानेही कुठेतरी आधाराभिमुख होणं या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाचं आहे. मॅडम, आपले नक्कीच सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत आणि प्रेक्षकांचाही कुठेतरी त्यांच्या मनातील प्रश्न घेऊन आपल्याशी जोडले जात आहेत. पुन्हा ठाणे येथून माधवी जोशी मॅडम या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. माधवीजी, आपला प्रश्न विचारा. हां हां माझं नाव माधवी जोशी आहे. बरं माझं वय 78 आहे. बरं तर आता या वयामध्ये थोडासा विसरभोळेपणा वगैरे असं थोडासा वाढलेला असतो. बरोबर. तर मानसिक आरोग्य कसं सुधारता येईल त्याच्याबद्दल काही मॅडम तुम्ही सांगू शकाल का? हो, धन्यवाद. अगदी अगदी जरूर. माधवीजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम काय सांगाल? आता कसं आहे ना की आपलं जे मानसिक आरोग्य आहे हे आपल्या आहारावरही फार अवलंबून आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या आतड्याच्या आतमध्ये आपले चांगले मित्रजंतू असतात. ह्यांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो. आणि हे जे प्रोबायोटिक्स आहेत हे आपल्याला आनंद देणारं किंवा आपल्याला ऊर्जा देणारं जे सिरोटोनिन नावाचं द्रव्य आहे ते 80% सिरोटोनिन हे आपल्या आतड्यांमधले चांगले मित्रजंतू तयार करत असतात. आणि हे जे चांगले मित्रजंतू असतात ह्यांना त्रास देणारं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या ताणामुळे
आपल्या मनामध्ये निर्माण होणारं आणि पर्यायाने शरीरावर त्याचा परिणाम करणारं कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या चांगल्या मित्रजंतूंचं दुसरं काम आहे की आपली प्रतिकारशक्ती वाढवणं. त्याचं तिसरं काम असं आहे की आपण जो आहार घेतो त्यातले जे पोषक घटक आहेत त्यांचं उत्तम शोषण करणं. त्यामुळे तुमचं आत्ताचे जे वय आहे त्या वयामध्ये तुम्ही आहाराकडेही पूर्ण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, ज्याला आपण गट ब्रेन ॲक्सिस किंवा प्रवाह असं म्हणतो. हा फार महत्त्वाचा आहे की जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य सुधारायला नक्कीच मदत होते. आणि हे जे आरोग्य आहे, हे आरोग्य मिळवणं आपल्याच हातात आहे. आपण जो रोजचा आहार ठरवतो त्या आहारामध्ये पुरेशी कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, क्षार आणि खनिज यांचा समावेश असणं. वयाच्या टप्प्यावर ह्या सर्वांची गरज बदलत जाते, पण आपला रोजचा आहार ठरवताना ह्या सर्व घटकांचा समावेश आपल्या आहारात होतोय की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं एक मी तुम्हाला त्याच्यावर उपाय सांगू शकते की आपलं शरीर हे सूर्याच्या घड्याळाप्रमाणे चालणारं शरीर आहे. त्यामुळे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी सिरोटोनिन नावाचं एक जे संप्रेरक आहे ते आपल्या शरीरात तयार होतं. हेच सिरोटोनिन सूर्यास्ताच्या वेळेस मेलॅटोनिन या संप्रेरकामध्ये रूपांतर होतं त्याचं. आणि हे जे मेलॅटोनिन नावाचं द्रव्य आहे हे आपल्याला गाढ निद्रा देण्यासाठी फार उपयुक्त असतं. आता होतं काय की आपली जी झोप आहे ही झोप आपली दिवसभराची जी झीज झाली ती झीज भरून काढण्यासाठी फार उपयुक्त असते. पण त्यासाठी ती सूर्याच्या घड्याळाप्रमाणे घेणं आणि आपल्या शरीरात झालेली झीज ही रोजच्या रोज भरून काढणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळ्याचा तुम्ही अवलंब करा. नक्कीच तुमचं मानसिक आरोग्य सुधारायला याने मदत होईल. नक्कीच अतिशय महत्त्वाचं सविस्तरपणाने की पोषक आहार आणि संतुलित आहार या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आपल्याला या उत्तरातून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. अजूनही काही महत्त्वाचे कंगोरे या विषयाचे आपण उलगडणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आपण हा घेत आहोत आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते डॉक्टर अमर देशपांडे सर आणि डॉक्टर माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम. मॅडम, आपण आहाराबद्दल सविस्तर बोललात आपल्या ब्रेकच्या आधी. त्यासोबतच व्यायाम हा विषयही इथे कुठेतरी अधोरेखित त्या विषयाने चर्चा होणं गरजेचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? अगदी. आता व्यायामामध्ये 3 प्रकार येतात: शारीरिक व्यायाम, मानसिक व्यायाम आणि प्राणिक व्यायाम. शारीरिक व्यायाम हा जो विषय आहे त्यामध्ये बरेच वेळा मला माझे पेशंट्स सांगतात की आम्ही घरातली सर्व कामं करतो, पण तो व्यायाम आपल्या स्नायूंची किंवा हाडांची काय आपण म्हणू त्याची घनता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसा नाही आहे. आपल्या स्नायूंना किंवा आपल्या हाडांना योग्य दिशेने योग्य प्रमाणात जर आपण व्यायाम दिला तरच आपण जे काही कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी किंवा पोषक द्रव्य घेतो त्याचं शोषण होऊ शकतं आणि तरच ते स्नायूंकडे किंवा हाडांकडे पोचवलं जातं. त्यामुळे योग्य पुरेसा नियमित व्यायाम ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मानसिक व्यायामामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे आपले मज्जारज्जू आणि त्यामध्ये निर्माण होणारी वेगवेगळी संप्रेरकं यांचा जो काही एक नेटवर्क किंवा जाळं विणलेलं असतं, हे विणलेलं जाळं आपण जे वर्षानुवर्ष अनुभव घेत असतो त्यामधनं फार वेगळ्या पद्धतीने किंवा व्यक्तिसापेक्ष बनलेलं असतं. हे जे जाळं आहे किंवा हे जे नेटवर्क आहे हे इतकं चिवट नाही आहे की ज्याला आपण बदलू शकत नाही, पण ते इतकंही लवचिक नाही आहे की ज्याला आपण लगेच बदलू शकतो. त्याच्यासाठी अभ्यासाची किंवा साधनेची ही फार मोठी गरज असते. परंतु न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा ज्याला आपण NLP ट्रीटमेंट म्हणतो त्यामध्ये मज्जारज्जूंना
विशिष्ट भाषा शिकवून आपण त्यांचं प्रोग्रॅमिंग किंवा त्यांची पुनर्रचना ही नक्कीच करू शकतो. आता जो काही भाग आहे तो प्राणिक व्यायामाचा. प्राणिक व्यायाम हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्व महिलांसाठी रोजच्या त्यांच्या दिनक्रमामध्ये अतिशय साधा आणि सोपा करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे भ्रमरी व्यायाम. आता ह्या भ्रमरी व्यायामाचं महत्त्व असं आहे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे 2 वायू माहिती आहेतच, पण ह्याच्याच बरोबर नायट्रिक ऑक्साईड नावाचा जो एक अतिशय महत्त्वाचा वायू आहे तो आपल्या नाकपुडे आणि त्याच्या भोवतीचा हा जो पोकळ भाग असतो ह्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असतोच. फक्त त्याला कार्यरत करण्यासाठी आपल्याला आपल्या नाकपुड्यांची जी स्पंदनं आहेत ती 130 हर्ट्झना कार्यान्वित करणं गरजेचं असतं. आणि भ्रमरी हा व्यायाम या नायट्रिक ऑक्साईडला फार उत्तम पद्धतीने कार्यान्वित करून आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांना फार फार मोकळं करतो आणि पूर्ण रक्ताभिसरण सुधारण्यास एक महत्त्वाचा वाटा उचलतो. आणि तो अगदी सहज करता येण्यासारखा व्यायाम आहे. त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट अशी मला नमूद करावीशी वाटते की हा जो सुप्तावस्थेतला साठा असतो नायट्रिक ऑक्साईडचा तो साधारण 12 आवर्तनं केल्यानंतर संपतो. त्यामुळे भ्रमरी व्यायाम करताना एका तुमच्या साच्यामध्ये तुम्ही 12 आवर्तनं केल्यानंतर थांबावं आणि परत 2 किंवा 3 तासांनी हा व्यायाम परत करू शकता आणि आपल्या शरीराचं आरोग्य नक्कीच वाढवू शकता. नक्कीच व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आपल्याला मॅडमने पटवून दिलेलं आहे. सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की मानसिकदृष्ट्या अगदीच मजबूत राहण्यासाठी खास करून काय गोष्टी आपण सुचवाल आणि एखादा प्रसंग जो एक खरोखर ज्याने आपल्याला एक डॉक्टर म्हणून अतिशय प्रेरणा दिली, असं दोन्ही गोष्टी आपण काय सांगाल? एका मुलीची गोष्ट सांगतो मी इथे. मी नवीन ब्रेस्ट सर्जन होतो आणि तेव्हा एक 16 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली. तिला स्तनामध्ये गाठ होती आणि त्या वयात ही गाठ कॅन्सरची असू शकेल अशी कुणालाच कल्पना होती. मलाही वाटलं नव्हतं की ती कॅन्सरची गाठ असू शकेल. पण ते बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे मी त्याची बायोप्सी केली आणि ती बायोप्सीमध्ये तो स्तनाचा कॅन्सर होता. आणि त्यानंतर तिची जी तपासणी केली गेली त्याच्यात तिला मेंदूमध्ये सुद्धा सेकंडरीज किंवा तो कॅन्सर पसरलेला होता. आता त्या मुलीला सगळी ट्रीटमेंट दिली गेली तेव्हा मेंदूला तिच्या रेडिओथेरपी मिळाली. बाकी कुठे पसरला नसल्यामुळे तिची शल्यक्रिया झाली, तिला किमोथेरपी दिली गेली, सर्व झालं. पण ह्या मुलीने मला तेव्हाच सांगितलेलं होतं की तिला शिक्षक बनायचं, ते तिचं स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार. तिला माहित होतं की तिचं आयुष्य जास्ती नाहीये. ती शिक्षिका झाली, ती 22व्या वर्षी ती सहाय्यक शिक्षिका म्हणून लागली एका शाळेत. 24व्या वर्षी ती शिक्षिका झाली. 26 वर्षाची असताना ती गेली. पण त्याआधी तिनं इतक्या विद्यार्थ्यांना शिकवलं. तिच्या अंत्ययात्रेसाठी जो जमाव जमलेला त्यातून मला कळलं की ह्या इतक्या छोट्याशा मुलीनं केवढं मोठं आयुष्य जगलं. आणि त्या मुलीनं मला प्रेरणा दिली की ती स्वतःसाठी ट्राय केलं आणि इतरांसाठी सुद्धा तिनं ते स्वप्न पूर्ण करून इतरांनाही त्याची प्रेरणा दिली. मीही प्रत्येक माझ्या पेशंटसाठी तेवढेच प्रयत्न करेन जेवढे तिनं स्वतःसाठी केले. खूप महत्त्वाचं होतं सर ते. अगदी आपल्या या उदाहरणातून कुठेतरी एक योग्य तो संदेश आणि जो मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे तोही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असेल. एका वाक्यात आपण काय संदेश आपल्या प्रेक्षकांना द्याल? माझ्याकडून माझा संदेश असेल तो पुरुष मंडळींना आहे की आपल्या जवळच्या स्त्रियांचं आरोग्य हे फक्त त्यांचंच नाही तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे. महात्मा फुल्यांनी जे म्हणलेलं होतं की पुरुष शिकला तर तो स्वतः शिकतो, स्त्री शिकली तर पूर्ण पिढी शिकते, त्यांनी स्वतः ही चाकोरी मोडलेली होती आणि आपण पुरुष मंडळींनी ही चाकोरी पण मोडली पाहिजे आणि आपल्या स्त्रियांसाठी आपण आधार बनलं पाहिजे. त्या आपला आधार बनतात, आपणही त्यांचा आधार बनलं पाहिजे.
अतिशय महत्त्वाचा संदेश होता तो. नक्कीच अनेक कंगोरे आपण उलगडून पाहिलेत आणि व्यापक विषय असल्याकारणाने, वेळेची मर्यादा असल्याकारणाने आपल्याला कुठेतरी आता थांबवावं लागतंय. सर, आपण आणि मॅडम दोघंही इथे आज आलात आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण इथे आल्याबद्दल खरोखर आभार. प्रेक्षको, आपण आज पाहिलं की आजच्या या संवादातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जी समजली ती म्हणजे आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नाही आहे, तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाची ती पायाभरणी आहे. स्त्री निरोगी जर असेल तरच घर आनंदी राहील आणि घर आनंदी असेल तर समाजही सर्वार्थाने मजबूत होईल. आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळेच जण एक छोटासा पण महत्त्वाचा असा संकल्प करूयात की इतरांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या निमित्ताने जी चर्चा घडून आली, नक्कीच महत्त्वाच्या काही प्रश्नांना उत्तरं आपल्याला मिळालेली, प्रेक्षकांचा सहभाग आणि या सर्व गोष्टी. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया हॅलो डॉक्टरच्या भागामध्ये. वेळ मर्यादित असल्याकारणाने नवीन तज्ज्ञांसोबत नवीन विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.